साखर थेट आपल्याला ₹80 किलोपर्यंत मिळते. कुठे 75 रुपये किलो आहे. पण साखर मागणीमागे खरंच इथेनॉल आहे का? की यामागचे आणखी मोठे गणित आहे? तर भारतामध्ये यंदा साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाले आहे आणि त्यामुळे बाजारातील उपलब्धता, साठ्यावर दबाव आला आणि काही ठिकाणी साखरेचे हे दर आपल्याला ₹75-80 किलो पाहायला मिळाले किंवा आपल्याला भेटते. तर दुसरीकडे इथेनॉलचा मुद्दाही हा चर्चेत आहे आणि म्हणून इथेनॉलमध्ये ऊस आणि साखरेचा काही भाग हा इथेनॉलसाठी वापरला जातोय. पण सरकारच्या म्हणण्यानुसार फक्त इथेनॉलमुळे साखर महागल्याचे म्हणता येणार नाही. यात आणखी एक मोठं कारण आहे ते म्हणजे सणासुदीची वाढती मागणी. गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी जवळ आल्यामुळे मिठाई, बेकरी आणि घरगुती वापरासाठी साखरेची मागणीही वाढते आणि आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. तर तो निर्णय कोणता? तर 10 लाख टन जी कच्ची साखर आहे, ती शुल्क मुक्त आयात करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तर ही साखर जी ब्राझीलसारख्या देशातून साखर भारतात येऊ शकते. आयात झाल्यानंतर बाजारातील पुरवठा हा वाढला तर साखरेचे दर हे कमी होण्यास मदत होऊ शकते. म्हणजेच साखर महागण्याची कहाणी फक्त इथेनॉल नाही, तर कमी उत्पादन, कमी साठा आणि वाढती मागणी आणि म्हणून जागतिक दर हा साखरेचा जो वाढलेला भाव आहे, याच्यामुळे आपल्याला हे सगळे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. तर तुमच्या भागात साखर किती रुपयांना मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.